नाही, पण तुम्ही व्यवहार्यतेचा उल्लेख केला. मुळात राजकारणी ज्या वेळेला वक्तव्य करतात, आश्वासनं देतात, त्यावेळेला ते व्यवहार्यतेकडे तपासता का, हा मूळ प्रश्न येतो. मग मराठा आरक्षण होऊ शकत नसेल संवैधानिक पातळीवर, तर ते स्पष्टपणे सांगण्याची हिंमत का नाही कोणी दाखवत, की नाही हे ज्या स्वरूपात मागणी होते ते शक्य नाही, असं म्हणण्याची हिंमत कोणातच का नाही राजकारणामध्ये? नाही, मला असं वाटतं की याचं उत्तरसुद्धा पटलावरच आहे. अधिकृत आपण जर महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय सगळ्या विषयांवर संविधानिक जर चर्चा होणारा प्लॅटफॉर्म कुठला आहे, तर ते महाराष्ट्राची विधानसभा, विधान परिषद, विधानभवन आहे. त्या पटलावर स्पष्टच आहे ना. आणि म्हणून ज्यांनी मराठा म्हणून आरक्षण दिलं, ते आरक्षण पृथ्वीराज चव्हाणांच्या काळामध्ये ते नाही ना टिकलं. हे रेकॉर्डवर आहे ना. एखाद्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये काय पद्धतीचा निकष आणि त्याला आपण म्हणू की अद्वितीय किंवा विशेष बाब म्हणून त्याला प्रूव्ह करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींबद्दल सुद्धा सुप्रीम कोर्टाचं बेंचचं जजमेंट आहेच ना. यात पण काहींचं म्हणणं असेल तर तेही काही चुकाचं मी म्हणत नाही. मागणी म्हणून की बाबा तुम्ही आरक्षणाचाच टक्का वाढवा, हरकत नाही ना, पण त्याचे निकष आहेत ना, ते निकष पूर्ण व्हायला लागतील की. आणि म्हणून या सगळ्यामध्ये काय करता येऊ शकतं ते देवेंद्रजींनी केलं. ते म्हणजे ज्याला आपण म्हणू आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण सिद्ध करून त्या आधारावर 10% आरक्षण आपल्या समाजाला मिळावं, हे आपण केलंच की. त्याबरोबरीने शैक्षणिक व्यवस्थांमध्ये आपल्याला प्राधान्याने त्यांना सुविधा देता येतील आपल्या समाजाला, ते आपण केलं. आपल्या समाजातील मुलं मुली ही स्पर्धा परीक्षांमध्ये पुढे गेली पाहिजेत, त्याला मदत म्हणून जे करायला लागेल ते आपण केलं. म्हणून देवेंद्रजींच्या सरकारचं मराठ्यांना काही मिळूच नये अशी भूमिका नाही, आरक्षण मिळू नये अशीही भूमिका नाही, आरक्षणाचे फायदे मिळावेत हीच भूमिका आहे, आरक्षणासाठी विशेष आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणातनं आरक्षण हेही आपण केलेलं आहे. आता OBC-मध्येच आरक्षण, मला वाटतं सर्व पक्षांनी आपल्या भूमिका स्पष्ट कराव्यात. त्यांची मागणी करण्याचा त्यांना अधिकार आहे. पण शेवटी कुठलाही कायदा हा सदनामध्ये चर्चेला जाणार आहे, कोर्टात तो चॅलेंज नंतर होईल. तर जे विरोधी पक्ष आहेत त्यांनी याच्यावरची भूमिका स्पष्ट करावी आणि आंदोलकांनी त्यांना विचारावं, तुम्ही सांगा OBC-मध्येच आम्हाला द्यायचं आरक्षण आहे, यावर तुमची भूमिका काय. एवढंच माझं म्हणणं आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.